नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपल्याला माहितीच आहे की आता लिंबाळकर सर प्रकरणाला 3 महिने उलटले आहेत आणि तेव्हापासून सुंदर बैल जो की या प्रकरणातला मुख्य पुरावा आहे, त्या सुंदर बैलाबाबत काय निर्णय होतो याबद्दल अद्यापही कोणी ठामपणे सांगू शकत नाही। त्यामुळे सुंदर बैलाचं नेमकं काय होणार याविषयी देखील अनेकांना चिंता आहे। मात्र 3 महिन्यांपासून सुंदर बैल हा एकाच ठिकाणी आणि एकाच दावणीला बांधून आहे। दावणीला सध्या सुंदर बैल हा बांधलेला आहे, परंतु जो सुंदर बैल शर्यतीत पाळणारा होता, ज्याने अनेक पुरस्कार आपल्या नावावरती कोरले, तो सुंदर बैल 3 महिन्यांपासून एकाच जागेवरती बांधलेला आहे। त्यामुळे बैलगाडा शर्यतप्रेमींना व अनेक जणांनी चिंता व्यक्त केली आहे की एकाच ठिकाणी जर बैल बांधलेला असेल किंवा त्याच्या खुराकाची किंवा त्याची तब्येतीची जर काळजी घेतली गेली नाही तर त्याच्या प्रकृतीवरती देखील याचा परिणाम होऊ शकतो की जर बैलाच्या शरीरावरती आणि प्रकृतीवरती देखील त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे अनेक बैलगाडा शर्यतप्रेमींना ही देखील चिंता लागलेली आहे की जर सुंदर बैल अजूनही काही काळ त्या ठिकाणी उभा राहिला तर त्याच्या प्रकृतीवरती देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्यामुळे न्यायालयाने लवकरात लवकर सुंदर बैल हा कोणाच्या दावणीला जाणार याविषयी निर्णय देणं हे अत्यंत गरजेचं आहे। आपल्याला काय वाटतं, एखादा बैल जो की शर्यतीत पाळणारा आहे, तो बैल जर अशा ठिकाणी 2 ते 3 महिने एकाच ठिकाणी असेल आणि त्याच्या तब्येतीची किंवा खुराकाची काळजी घेतली जात नसेल तर त्या बैलावरती कशा प्रकारचे परिणाम होऊ शकतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मनपूर्वक धन्यवाद।